अरे पुनप्पा, काय रे? तू सोमन बद्दल ऐकलंस का? नाही रे. त्याची बातमी ऐकली नाहीस तू? का? काय झालं त्याला? मला ओळखणाऱ्या लोकांनी थोडं काळजीपूर्वक वाचावं. आषाढच्या 1 तारखेला शुक्रवारी गावच्या भगवती मंदिरामध्ये मी लग्न करतोय. त्या लग्नाचा कोणताही मुहूर्त नसून तुम्ही सगळेजण पोहोचल्यानंतर आणि जेवण होण्यापूर्वी लग्नाचा कार्यक्रम सुरू केला जाईल. तुम्ही सगळे माझ्या लग्नाला या. तुम्हा सगळ्यांचा सोमन मोरांटी परंबेल आणि सही. काय रे, हा येडपट लग्न करायला निघालाय? हा, घटस्फोटही लवकरच होईल यांचा, हे बघच तू. सगळं ठीक आहे, पण हे चुकीचं होतंय सगळं. अगदी बरोबर. या 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 ना. या या. काय रे, सगळं बरं आहे ना? काळजी करायची गरज नाही. अजिबात नाही. मिळालेल्या भेटवस्तूंवर लक्ष ठेवा. लग्नात भरपूर काही दिलंय वाटतं. याची काय गरज होती? नवरी आणि तिच्या घरचे सगळं आले. व्यवस्थित आहे ना? हे सोनं ऑर्गॅनिक आहे का? सोमनची आणि तिची जोडी एकदम अरे खास आहे तू ना? असं अचानक उभा करायलास? मी उभं राहिलो तर काय प्रॉब्लेम आहे? अहो जरा बाजूला व्हा. नवरीचाच व्हिडिओ बनवला. नवरादेव सुद्धा इथे आहे. कळालं ना? हो सॉरी हा? सॉरी हा. ही थाळी जमिनीवर ठेवा आणि बसा. सोमन, गाठ बांधताना अजिबात घाबरू नकोस. का? कोचुमल तुझ्या नावाची घोषणा करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. मंगळसूत्र बांधताच आपण पळून जाऊ. कुठे जायचं? अरे जेवणाच्या लाईनीत जायचंय ना. हो. अगं काय झालं तुला? भीती वाटते तुला? मला थोडं टेन्शन आलंय. टेन्शन कसलं? टेन्शन तर त्या लोकांना असतं जे लग्नात फक्त जेवणासाठी येतात. मी तर सकाळी सकाळी गरमागरम इडली आणि चणे खाऊन आलोय. तू काही खाल्लंयस की नाही? मला सांगितलं होतं लग्नाआधी काही खायचं नाही. सकाळचा नाश्ता कधी स्किप करायचा नाही. जेवणामुळे आपल्याला ताकद मिळते, लक्षात ठेव. आता कधीच उपाशीपोटी राहायचं नाही. अहो हे काय फळं करताय? आरोग्यासाठी चांगली असतात. ठीक आहे का, चालतंय. हे घे खा. काय करतोय हा? पुष्पं भरधरं विष्णुं शशिवरदं चतुर्भुजं प्रसन्न वशिगन गाये सर्विघ्नो प्रसादे. चला आता पुढच्या कामाला लागा. काय म्हणाला तुम्ही? अहो काही नाही, मंगळसूत्र आणा. यत्सक विरतक कात्या पारिक्षेत्रा परिषत्यम विघ्नम विघ्नम वरित्रम इच्छत सैनम तमाशरय. मंगळसूत्र आणा. काय झालं हो? मंगळसूत्र कुठे? पाहिलं मंगळसूत्रच विसरलाय तो. वाटतं मंगळसूत्र विसरला की काय? अरे बाबा, मंगळसूत्र नाही. काय मंगळसूत्र झालं? कुठे? काय झालं बाळा? काय विचार? हा? अरे काही अडचण झाली आहे का? मंगळसूत्र विसरतात काय झालं? काय चाललंय हे? आई तिकडे चल जरा. कसं होऊ शकतं? प्रॉब्लेम झालाय वाटतं. कमाल काय विचित्र प्रकार आहे. मंगळसूत्रच आणलं नाही. मंगळसूत्रच नाही बघा. तुझं मंगळसूत्र दे आई. काय? मी माझं मंगळसूत्र देऊ तुला? दुसऱ्याच्या आईकडे मागतोय का मी? तुझं मंगळसूत्र कुठे आहे? अरे मला सापडत नाही म्हणून तर आईकडे मागतोय मी. वा, खूप छान. बिना मंगळसूत्राचं लग्न. आषाढ महिन्याची 1 तारीख. काय शुभ मुहूर्त आहे. ए जरा गप्प बस. आता काय करायचं आपण? घरामध्ये विसरलायस की काय? बाबा कदाचित इकडेच कुठेतरी हरवलंय. जर आपण सगळ्यांनी मिळून शोधलं तर लवकर चला, आपण सापडेल. सगळे चला, जण चला, शोधा शोधा शोधा. तिकडे 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 बघा. शोधा. अरे तिकडे बघा. इकडे नाहीये. अरे शोधा शोधा लवकर. कुठे पडलं असेल? अरे बघ 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 शोध. मला 5 रुपयाचं नाणं मिळालं. हा, हे मी माझ्याकडे ठेवतो. मी ड्रेसिंग रूम मध्ये आहे का बघून येतो. हा? काय डोकेदुखी आहे ही? हो बरोबर. एवढ्या उन्हात मी नाही शोधू शकत. मी जाते बाबा घरी. जेवण झालं की लगेच निघून जाईल. किती लाजीरवाणी गोष्ट आहे ही. मला वाटतं त्याच्याकडे मंगळसूत्रच नाहीये. एखाद दिवशी तुला पण असंच हरवून बसेल तो. बाळा
आपण दुकानातून घेऊन येऊया का? अहो तो लग्नाचा हार नाही मंगळसूत्र आहे. बरोबर. किती बेजबाबदार आहेस तू. अरे सोमन, मुहूर्ताची वेळ टळते, काय करायचं आहे? आपण हे लग्न उद्याच लावून दिलं तर काय उद्या कसं शक्य आहे? मंगळसूत्र तर पाहिजेच, काहीतरी मार्ग काढावाच लागेल. मग जा आणि तुझ्या बायकोचं ते घाण मंगळसूत्र आण. ठेवलंय, नाहीतर मीच दिलं असतं. पुरे झालं. उद्या घरी शांततेत तुला दुसरं मंगळसूत्र आणून घालेन मी. बिना मंगळसूत्राचं असं कुठे लग्न होतं का ग? सर, तुम्ही खोट्या खोट्या मंगळसूत्र घालण्याचं नाटक करू शकता का? पटत नाही ते. अहो इथे तर आग लागलीये. अगं गं ओरडू नकोस. इथे खोलीत खूप मच्छर होते म्हणून धूप जाळलाय मी. तुम्ही मॉस्किटो मॅट लावू शकत नाही का? माणसांसारखं मच्छरांमध्येही जीव असतो ना. जर त्या धुराने मच्छर मरू शकतात तर विचार कर आपली अवस्था कशी होईल. खरंच जिनियस आहात. मी तर याबद्दल विचारच केला बरं नव्हता. असू दे. यापुढे आपण दोघं याबद्दल एकत्र विचार करू. काय म्हणतेस? हं? हे बघ मला दूध पिणं अजिबात आवडत नाही. तुला प्यायचं तू पी. मलाही दूध प्यायला आवडत नाही, पण पिक्चर मध्ये दाखवतात म्हणून. आई मी दार बंद करतोय. नाही नाही उघडाच राहू दे ना. देवा कसलं येडं पोरग आहे माझं. आई पण ना. भाजीत मीठ जरा जास्त होतं. तूच केली होतीस ना. हे बघ असं आहे, लग्नात लोक येतात जेवायला, पण इथे तर भाजीच कच्ची होती. भाजी कच्ची असली तर जेवायची मजा येईल का? तूच सांग ना. अरे मला सोमनने सांगितलं तसंच मी जेवण बनवलं. अरे लग्न सोमनचं होतं ना. हो. मग जेवण सुद्धा त्याच्याच पद्धतीचं असायला अरे हवं. मला असं म्हणायचं मग नव्हतं. काय? तो खूप कंजूस माणूस जर आहे. मी त्याच्या म्हणण्याप्रमाणे जेवण बनवलं नसतं तर त्याने माझा पगार कापला असता आणि माझा खून केला असता. हा. हे बघ शालिनी, असं म्हटलं जातं की स्त्री पुरुष समान आहेत. पण मी काही गोष्टींमध्ये असा विचार अजिबात करत नाही. तुझ्या आईवडिलांनी तुला चांगलं शिक्षण दिलंय, तुला चांगले संस्कार दिलेत, पण तुझं लग्न करून तुला दुसऱ्याच्या घरी पाठवलं, जो पाहायला गेला तर तुझ्यासाठी अनोळखी आहे. जसं एक रोप दुसरीकडे लावलं जातं. नमन आहे ह्या सगळ्याला. नमन आहे त्यांच्या ह्या त्यागाला. हा, ते खरंच महान आहेत. म्हणूनच जेव्हाही तुझी इच्छा असेल तू तुझ्या आईवडिलांच्या घरी जाऊ शकतेस. जितके दिवस हवं तितके दिवस राहू शकतेस. माझी परमिशन घेण्याची गरज नाहीये. हा, मी काय म्हणतोय कळतंय ना तुला? हा हा. आता आपण झोपूया. शालिनी, काय झालं? मला आत्ताच माझ्या घरी जायचंय. माझ्या आई वडिलांना भेटायचंय. शालिनी, तू घरी जाऊ शकतेस. शालिनी, तू घरी जाऊ शकतेस. मला काही प्रॉब्लेम नाहीये. सोमन सुनबाई काय करते? रस्ता खूप कठीण आहे पण माझी रेल्वे धावते धडधड. रस्ता खूप कठीण आहे पण माझी रेल्वे धावते धडधड धडधड. मस्त मस्त. माझ्या मनात एक प्रश्न आहे, हे असे कधीपर्यंत राहतील? काय म्हणायचं तुला? मला असं म्हणायचंय,
हे मला या गोष्टीची काळजी आहे की हे दोघे संसाराचा आकडा किती दिवस चालणार? अरे मूर्ख माणसा सांग ना मला. अरे ज्याच्या घरात बसून पितोयस ना त्याच्याच बद्दल वाईट बोलतोयस मूर्ख ए, गप. हा? हा आवाज माझ्याच गाडीचा आहे ना हो. तू पण ऐकला ना ऐकलं ना आईला कोणतरी माझी गाडी चोरते चोर कोणता थांब जरा ए, थांब 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 ए, कुठे जातोस थांब काही नाही झालं शाजी. अरे हेडलाईट तर ऑन कर हेडलाईट त्या मुलीला काय झालं बरं याने काहीतरी सल्ला दिला असेल म्हणून बिचारी रडत होती हो बाजूला वाटतं ती त्याचं बघून घाबरली काय बोललास वागणं